3 तारखेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर उपोषणाला सुरुवात करणार, असा इशारा मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे. त्या आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता माध्यमांसमोर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की पोलीस अधीक्षक साहेब नवीन आलेले आहेत आणि नवीन आल्यामुळे त्यांना बीड जिल्ह्याची जास्त माहिती नाही आहे, म्हणून त्यांनी 3 फेब्रुवारीपर्यंतचा टाईम मागितलेला आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारीपर्यंत न्याय न मिळाल्यास आपण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत. यामध्ये न्याय न मिळाल्यास एकतर आरोपी अटक होतील, अन्यथा माझी उपोषण स्थळावरून बॉडी उचलावी लागेल, असा देखील इशारा त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिला आहे. मी ठामच होते आंदोलनावर, उपोषणावर. तर माझे धीर जेव्हा SP सरांशी भेटले तेव्हा SP सरांनी आम्हाला 3 तारखेपर्यंत टाईम मागितलेला आहे की आम्हाला 3 तारखेपर्यंत द्या, आम्ही आरोपी अटक करू. मग सर बी नवीन आहेत ना, मग सगळ्याच्या सांगण्यानुसार, सगळ्याच्या ह्याच्यानुसार म्हणजे आम्ही सगळ्यांनी विचार करून सरांना टाईम दिलेला आहे 3 तारखेपर्यंत. 3 तारखेला जर नाही त्यांनी आरोपी अटक केले तर माझं तर ठामच आहे उपोषणावर, माझा शेवटचा पर्याय उपोषणच आहे. आणि मग एकतर बीडहून माझी बॉडी तरी येईल, नाही तर मग आरोपी तरी अटक होतील. हे तर 3 तारखेला निश्चितच हे होणार आहे.